आणि मुलुक महाराष्ट्रामध्ये आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज ठाकरे यांचा भोंगा, अर्थात राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेची जोरदार चर्चा आज दिवसभर केवळ औरंगाबादमध्येच नाही तर महाराष्ट्रभरात रंगते आहे। कारण या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। राज ठाकरे आज पुण्याच्या दिशेने रवाना झाले। आज संध्याकाळी ते पुण्यात पोहोचले तर उद्याला ते औरंगाबादसाठी रवाना होते। आज मुंबईहून पुण्याला जाईपर्यंत राज ठाकरे यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। संध्याकाळी 4 वाजता ते पुण्यात दाखल झाले। राज ठाकरे पुण्यात दाखल झाले तर तिकडे औरंगाबादमधल्या सभेची तयारी सुद्धा जोरदार सुरू आहे। स्टेज उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे तर मैदानातली व्यवस्था सुद्धा अतिशय जलद गतीने पूर्ण करण्यात येते। राज ठाकरे यांचा हा दौरा कशा प्रकारचा असणार आहे आपण पाहूयात। आज संध्याकाळी राज ठाकरे पुण्यात दाखल झालेले आहेत। उद्या सकाळपासून राज ठाकरे यांचा पुढचा दौरा सुरू होतोय। उद्याला पुरोहितांच्याकडून राज ठाकरे यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाईल, त्यांना आशीर्वाद दिले जातील। सकाळी 8:30 वाजता हे पुरोहित राज ठाकरे यांना आशीर्वाद देतील। त्यानंतर राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने रवाना होतील। साधारण 450 गाड्यांचा ताफा राज ठाकरे यांच्यासोबत असणार आहे। संभाजी महाराज यांच्या समाधीचं ते बडूज इथे दर्शन घेतील आणि त्यानंतर औरंगाबादच्या दिशेने रवाना होतील। या 450 गाड्यांमध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने राज ठाकरे यांच्यासोबत सहभागी असणार आहेत। ही तिन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकतर पुण्यात विविध ठिकाणी स्वागत करण्यात आलं। पुण्यात जेव्हा राज ठाकरे आले त्यावेळेला भगवी शाल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। राज ठाकरे यांना परिधान केली जाणारी भगवी शाल सध्या चांगली चर्चेत आहे। आज राज ठाकरे यांचा मुक्काम पुण्यात आहे तर अमित ठाकरे हे औरंगाबादमध्ये आता दाखल होत आहेत पुढच्या थोड्याच वेळात। अमित ठाकरे हे औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर थेट सभेच्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील आणि यानंतर त्यांचा मुक्काम हा औरंगाबादमध्येच असणार आहे। त्यामुळे पुण्यात जोरदार स्वागत आणि औरंगाबादच्या सभेची तयारी मनसे अंतिम टप्प्यात। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। सिद्धार्थकडनं आपण आणखीन माहिती घेऊयात। सिद्धार्थ, औरंगाबादमधलं वातावरण पुन्हा एकदा या सभेच्या निमित्तानं भगवमय झालंय तर? निश्चित मिलिंद, भगवमय तर झालेलंच आहे उत्सुकता लोकांच्या मध्यामध्ये, परंतु उत्सुकतेसोबत भीती सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये आहे। मी थोडक्यात हे सांगतो की पूर्ण सभेची तयारी सुरू झालेली आहे। 80% काम झालेलं आहे। साऊंड लागले आहेत, मंडप लागलेले आहेत, पत्रिका वाटल्या गेलेल्या आहेत, पताका वाटल्या गेलेल्या आहेत, झेंडे रोवलेले गेलेले आहेत। ही संबंध झाली तयारी राज ठाकरे यांच्या सभेची। मात्र 3 महत्त्वाच्या घटना मी आज तुम्हाला एक सांगतो। त्यातली पहिली महत्त्वाची घटना अशी की राज ठाकरेंच्या विरोधात एक संघटना कोर्टात गेली होती की राज ठाकरेंची सभेला दिलेली परवानगी नाकारली जावी। मात्र कोर्टाने त्या ठिकाणी याचिकाकर्त्याला झापून दिलं, त्यांना 1 लाखाचा दंड लावला आणि 3 दिवसामध्ये तो दंड जर भरला नाही तर त्यांच्यावर अटकेची तलवार आहे। ही पहिली महत्त्वाची बातमी आणि यामध्ये कोर्टाने फार महत्त्वपूर्ण नोंद केलेली आहे की पोलिसांनी ज्यावेळेस परवानगी दिलेली आहे सर्व बाजूने विचार करून परवानगी दिली असेल। तुमची याचिका सरकारी वेळ, सरकारी खर्च आणि आमचा सुद्धा वेळ वाया घालते म्हणून अशा पद्धतीचा दंड दिला। दुसरी घटना महत्त्वाची अशी आहे की इम्तियाज जलील खासदार, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर ते पत्रकारांशी जे बोलले त्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। अनेक जे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांनी तक्रारी केल्या इम्तियाज जलीलकडे। औरंगाबादचं वातावरण खराब होऊ शकतो, राज ठाकरेंच्या सभेनंतर या ठिकाणी दंगल होऊ शकते, आमच्या व्यवसायावर परिणाम होईल। तिसरी महत्त्वाची घटना जी थोड्या वेळात होणार आहे ती अमित ठाकरे आता थोड्या वेळातच औरंगाबादला पोहोचणार आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी मुक्काम असतील। एकंदरीतच वातावरण तयार झालेलं आहे। आता फक्त या ठिकाणी प्रतीक्षा आहे की राज ठाकरेंची। पण सिद्धार्थ, इम्तियाज जलील यांनी तुमच्या सगळ्यांशी बोलताना, माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांना इफ्तारचं पण आमंत्रण दिलं। राज ठाकरे तर इफ्तारला जाणार नाहीत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पण बाळा नांदगावकर गेलेत पूर्वी काही वेळेला इफ्तारला। मनसेचे कुठले नेते जाणार आहेत का इम्तियाज जलील यांच्यासोबत इफ्तारला?
निश्चितपणे काय झालेलं मिलिंद की मनसेचे अनेक नेते आधी गेले होते इफ्तार पार्टीला, बाळा नांदगावकर असतील किंवा इतर, त्यावेळेस त्यांची हिंदुत्वाची भूमिका नव्हती. मात्र आता हिंदुत्वाची भूमिका असल्यामुळे कदाचित बाळा नांदगावकर सुद्धा त्या ठिकाणी जाणार नाहीत. मात्र राज ठाकरेंनी त्यांनी खुलं आव्हान त्यामध्ये आमंत्रणच दिलेलं आहे मीडियाच्या माध्यमातून. राज ठाकरेंनी ईदला यावं, कारण सगळ्या धर्मियांचा आम्ही सन्मान करतो. राज ठाकरेंनी त्या ठिकाणी यावं, सभा सुरू व्हायच्या आधी इफ्तार पार्टीला यावं किंवा आम्हाला बोलून घ्यावं, एकत्रित आपण इफ्तार पार्टी केली तर औरंगाबादकरांना एक संदेश देऊ शकतो, सर्व जाती धर्मांना एक चांगला संदेश जाऊ शकतो. ही फक्त कल्पना आहे. राज ठाकरे आता हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर कदाचित आपल्याला अशी कृती करताना दिसणार नाहीत. बर सिद्धार्थ, ज्या भोंग्यातून अजान होते आणि त्याचा त्रास होतो म्हणून राज ठाकरे कोर्टाचं कारण दाखवून आता भोंगे उतरावा म्हणतात, त्याच भोंग्यावरनं राज ठाकरे शेवटी हिंदुत्वाचाही नारा देणार आहेत आणि शांततेचाही नारा देणार आहेत. सिद्धार्थ, धन्यवाद. आम्ही वेळोवेळी औरंगाबादमधलं वातावरण तुझ्यामार्फत महाराष्ट्राभरपर्यंत पोहोचू. धन्यवाद सिद्धार्थ. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेची मोठी तयारी, जबरदस्त चर्चा आणि पाहूयात पुढच्या काही दिवसात नेमकं काय काय होतं ते. 1 तारखेला राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आहे आणि त्या सभेपूर्वी इम्तियाज जलील यांनी इफ्तारचं आमंत्रण दिलेलं आहे. अर्थात राज ठाकरे हे स्वीकारणार नाहीत, पण इम्तियाज जलील यांच्या वतीनं राज ठाकरे यांना इफ्तारचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मशिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न हा हिंदू आणि मुस्लिम समाजातला प्रश्न नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन व्हावं असं इम्तियाज जलील यांनी सुद्धा म्हटलंय. औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची आज त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळेला औरंगाबादमधल्या काही नागरिकांच्या मनामध्ये थोडी भीती असल्याचंही इम्तियाज जलील यांनी आयुक्तांना सांगितलं. राज ठाकरे साहब आने वाले हैं, उनकी सभा होने वाली है और मैं उनको इतना ही कहना चाहूँगा कि आप 1 तारीख के दिन आपकी सभा है आज मराठवाड़ा सांस्कृतिक मंडल के मैदान के ऊपर करीब 7:30-8 बजे आपकी ये सभा शुरू होंगी. उससे पहले अगर आप हमारे साथ अगर इफ्तार करने के लिए आए और सभी हिंदू मुस्लिम साथ में बैठकर अगर हम कहीं पर बैठ के अगर हम इफ्तार करें तो मेरे हिसाब से एक बहुत अच्छा संदेश जाएगा. ये हिंदू और मुसलमान का मुद्दा नहीं है, ये मुद्दा है कि हिंदुत्व की रक्षा सबसे ज़्यादा कौन कर सकता है. तो इसके अंदर 3 पार्टियां जो है वो मैदान में उतरी हुई है. एक तरफ भारतीय जनता पार्टी है, दूसरी तरफ शिवसेना है और तीसरी तरफ ये मनसे है. अब ये तीनों के अंदर ये होड़ लगी हुई है कि सबसे ज़्यादा हिंदुओं की रक्षा करने वाला, हिंदुत्व को सबसे ज़्यादा मानने वाला, हिंदुत्व के लिए लड़ने वाला कौन सी जमात है. तो ये तीनों के अंदर आपस में कॉम्पिटिशन है. देखिए, इसके बारे में महाराष्ट्र के गृह मंत्री ने पूरे अच्छी तरीके से खुलासा कर दिया है. अब हम ये मुद्दा जो है, ये मुद्दे को हम चाहेंगे कि सरकार, पुलिस, प्रशासन जो है वो उसको जिस तरीके से हैंडल करना चाहे. जो कानून है वो कानून हमारे लिए कोई अलग नहीं है. अगर सुप्रीम कोर्ट का कोई आदेश है तो उस आदेश का पालन होना चाहिए, हम भी ये मानते हैं उसमें. लेकिन ऐसा जोर जबरदस्ती से ना करे तो मेरे हिसाब से, वरना इसका कोई अंत नहीं रहेगा. दरम्यान मनसे अध्यक्षांच्या या सभेला पोलिसांनी जी परवानगी दिली आहे ती काही नियम आणि अटींनी दिलेली आहे. थोडके नाही. आधी असं चर्चा होती की 12 नियम अटी शर्ती घालण्यात आले आहेत, पण 12 नाही तर 16पेक्षा जास्त नियम या सभेच्या करता आखून देण्यात आले. ते काय काय आहेत तेही आपण पाहूया. काय असणार आहेत हे नियम, कारण भोंग्यांच्या संदर्भातला अल्टिमेटम हा देण्यात आला. 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाही तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे. अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात की काय काय या नियम आणि अटी आहेत त्या. कारण राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत हे भोंगे उतरवण्याची घोषणा केलेली आहे. धर्म, प्रांत, जात, वंशावरून विधानं नकोत हा एक महत्त्वाचं अट आहे. व्यक्ती, जात, समुदायाचा अनादर नको. धार्मिक भावना दुखावणारं विधान नको. एवढंच नाही तर 15,000 जणांच्या उपस्थितीची सुद्धा अट आहे. अर्थात हे शक्य नाही, हे पोलिसांनाही माहिती आहे आणि मनसेलाही माहिती आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी काल म्हटलं की लोक येणार तर येणाऱ्या लोकांना पोलीस अडवू शकत नाहीत, ते अत्यंत कठीण आहे. एकंदरीतच राज ठाकरे यांच्यासमोर ह्या अटींचा स्पीड ब्रेकर आहे आणि तो ते कसा पार करतात, या अटींचं पालन कसं करतात, या सभेच्या माध्यमातून हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या अटी आणि शर्तींची चर्चा सुरू असतानाच भोंग्याच्या बरोबरच आता योगी कोण आणि भोगी कोण याची सुद्धा चर्चा सुरू झाली आणि त्याहीवरून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. या राजकीय वादात आता वेगवेगळे लोक उडी घेत आहेत. काही जणांचं योगी भोगीवरून मतपरिवर्तन झालंय, त्याचं संशोधन व्हायला हवं अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही भोंगेबाजी. आता योगी कोण भोगी कोण आणि हे योगी आणि भोगी संदर्भातलं मतपरिवर्तन कसं झालं अचानक, हा एक संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला याच्यावरती PhD करायची असेल तर त्यांनी करायला हवी. या संदर्भात राजनीति करना चाहते, उसका मतलब आप महाराष्ट्र में लाउड स्पीकर के मामले में अशांतता पैदा करना चाहते हैं. उसका मतलब है आपको सिर्फ और सिर्फ यहाँ बड़ा चढ़ाकर इस मामले में लोगों को गुमराह करना है. तो आपकी मर्जी, लेकिन हमने ये भी कहा था कि लाउड स्पीकर के मामले में एक राष्ट्रीय भूमिका, राष्ट्रीय धोरण एक तैयार करना चाहिए जो पूरे देश को लागू. योगी जी का जो निर्णय है वो भी इसी मामले में बहुत महत्वपूर्ण है, वो सरकार का, और सबको ये मान्य होना चाहिए, चाहे सरकार किसी भी पार्टी को. महाराष्ट्र में जात और धर्म के आधार पर दंगे भड़काना, विभाजन करना, हाँ, ये उनकी मंशा थी, एक षड्यंत्र था और उनके पीछे एक पॉलिटिकल पार्टी की ताकत थी. ऐसे में उनके ऊपर सिटीजन का मुकदमा बनता है. इकडे ही सगळं सुरू असतानाच शिवसेनेच्या नेत्यांनी मनसेच्या सभेवर आणि राज ठाकरे यांच्यावर तोंडसूक घेणं सुरू केलंय. तर मनसेच्या नेत्यांनी सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. नक्कल तुम्ही बाळासाहेबांची कोणीच नक्कल करू शकत नाही. पुन्हा हिंदू जननायक सुद्धा पदवी दिलेली आहे. हे तर हिंदू हृदय सम्राट आहे. हृदय सम्राट. हिंदू जननायक छोट आहे. नाही नाही, हिंदू जन त्यांच्यासमोर काहीच आहे. शिवसेना प्रमुखांच्या समोर कोणी काही नाही. हिंदू हृदय सम्राटच्या हिंदू जननायक काय नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर कोणीच काही नाही. खैरेंना आता पोटसूळ उठलाय, पोटसूळ आमच्या भाषेत, ग्रामीण भाषेत त्यांना पोटसूळ उठलाय. त्यांना कळलं नाही नक्की काय चाललंय ते, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि म्हणून त्यांनी मग त्यांना आता अशी भीती झाली आहे की शिवसेनेचे काय लोक मनसेत जातील का, म्हणून त्याच दिवशी त्यांनी सभेच्या दिवशीच कार्यक्रम घेतलाय. ह्याचा अर्थ काय तर खैरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि खैरेंनी स्वतःला तपासावं की पक्षातलं स्वतःचं स्थान काय आणि त्यांनी मग गप्पा माराव्या. दरम्यान राज ठाकरे यांच्याकडून नियमांचा भंग झाला आणि औरंगाबादमधलं किंवा महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलं तर त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का, असा प्रश्न विचारलाय भीम आर्मीनं. ही या क्षणाची एक मोठी बातमी. भीम आर्मीनं हा प्रश्न उपस्थित केला आहे की राज ठाकरे यांच्याकडून जर का नियमांचं उल्लंघन झालं आणि त्याचे भलेबुरे परिणाम दिसले तर ठाकरे सरकार राज ठाकरे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का. 1 तारखेला राजसाहेबांची औरंगाबाद या ठिकाणी सभा आहे आणि ती सभा उजळून लावू ह्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत. आणि कालच आम्हाला माहिती पडलं की राजसाहेबांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि काही 16 अटी त्यांना दिलेल्या आहेत. त्या 16 अटीचं अगर राजसाहेबांनी उल्लंघन केलं तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेजी या सगळ्या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही कुणाच्याही विरोधामध्ये नाही, कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये नाही, पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल त्याच्या विरुद्ध आम्ही आहोत. दरम्यान राज ठाकरे यांच्या सभेकरता ज्या पद्धतीचे नियम घालण्यात आलेले आहेत, अटी घालण्यात आलेल्या आहेत, त्यावरून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
सरकारची गजब कहाणी. यांना पाहूनच कदाचित कोणीतरी ही म्हटली असेल, अंधेर नगरी चौपट राजा टका शेरबाजी टका शेर खाजा. हे काय सभागृह आहे का? इथं निमंत्रण दिलं आहे का? या सभेमध्ये कोणी उद्या शिवसैनिक जातील आणि सांगतील की 15,000 संख्या आम्ही तिथं बंधन टाकलं होतं, आता 15,000 पेक्षा जास्त आले, केस करा. असं कसं शक्य आहे? पोलिसांनी काय पासेस दिले आहे का की राज ठाकरे साहेब आम्ही परवानगी देताना हे 15,000 पासेस तुम्हाला छापून दिले, आता 15,000 पासेस तुम्ही वाटत बसा. या सगळ्या विषयावरून मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यातलं राजकीय वातावरण सुद्धा मोठ्या प्रमाणात ढवळून निघत आहे. भाजपनं सभा जाहीर केली आहे, शिवसेनेनं सभा जाहीर केली आहे आणि या सगळ्यामध्ये शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात घरोघर पोहोचण्यासाठी शिवसेनेनं सुद्धा अभियानाचा पुढचा टप्पा म्हणून राज्यातल्या शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांची एक बैठक बोलावली आहे. मुंबईत शिवसेना भवनमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेनं सर्व जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. अचानकपणे या बैठकीचं काय आयोजन करण्यात आलंय? उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊया. उदय, ही बैठक आधीपासून होती का? मनसेची एक सभा, भाजपची एक सभा, आता एका सभेला दुसऱ्या सभेचं उत्तर आणि मग म्हणून शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून ही सगळी बैठक? ही बैठक पूर्वनियोजित होती. ही अचानक बैठक बोलवण्यात आलेली नाही आहे, कारण शिवसेनेचा शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा जो आहे तो मागच्या महिन्यामध्ये पार पडलेला आहे. त्यानंतर आता दुसरा टप्पा जो आहे मे महिन्याच्या 24 आणि 25 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यासाठी कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इथल्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची उद्या शिवसेना भवनमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना नेते मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साधारणतः 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व जिल्हा प्रमुखांना, जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसंपर्क अभियानामध्ये नेमकं सर्व पदाधिकाऱ्यांवरती काय काय जबाबदारी असेल, पक्ष बळकट करण्यासाठी तालुका पातळीवरती नव्हे तर गाव आणि वाडी वस्ती पातळीवरती शिवसेनेचा कार्यकर्ता, शिवसेनेचा पदाधिकारी कशा प्रकारे कार्यरत असावा या दृष्टिकोनातून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत आणि हे मार्गदर्शन ते ऑनलाईन करणार आहेत. त्यामुळे हे त्यांचं मार्गदर्शन इतरही जिल्हा प्रमुख आणि इतरही संपर्क प्रमुख आहेत जे उद्या येणार आहेत त्यांच्यासाठी देखील असणार आहेत. एकूण शिवसेनेची शिवसंपर्क अभियानासाठीची ही पूर्वतयारी उद्या असणार आहे. त्या संदर्भातली ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे. उदय, तू आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आहेस आणि पाठीमागची दृश्य सांगतायत हळूहळू शिवसेनेचे काही खासदार दाखल होत आहेत. म्हणजे संजय राऊत, राहुल शेवाळे हे आधीच आलेले आहेत. शिवसेनेच्या खासदारांच्या सोबत उद्धव ठाकरे यांनी एका खास जेवणाचं आयोजन केलंय. गेल्या काही काळातलं हे तिसरं अशा प्रकारचं स्नेहभोजन आहे, काय सांगशील? अगदी बरोबर आहे. याआधी देखील शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी एक वर्षा निवासस्थानी स्नेहभोजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलं होतं. त्यानंतर आता खासदारांसाठी आयोजित केलेलं आहे. शिवसेनेचे जेवढे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील यांना प्रत्येक महिन्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून हे निमंत्रित करताना सर्वांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्या मतदारसंघातल्या असतील किंवा त्यांच्या विभागातल्या असतील त्या संदर्भातल्या ऐकून घेतल्या जातात, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. त्यानुसारच आज शिवसेनेच्या सर्व खासदारांना इथे निमंत्रण देण्यात आलेलं आहे. वर्षा निवासस्थानी आता सगळ्यात प्रथम शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे आलेले, त्यापाठोपाठ अरविंद सावंत आलेले आहेत खासदार, आणि त्यानंतर खासदार राहुल शेवाळे हे आलेले आहेत. इतरही अनेक खासदार जे आहेत येऊ लागलेले आहेत. साधारणतः पुढील अर्ध्या तासामध्ये सर्व खासदार राज्य सरकारकडनं कमी प्रमाणात मिळणारा निधी किंवा सरकारकडनं होत नसलेली कामं या सगळ्यामुळे नाराज झालेल्या खासदारांची किंवा नेत्यांची समजूत काढण्याचा हा प्रयत्न आहे. खासदारांमध्ये नाराजी अशी नसल्याचं सांगण्यात आलेलं होतं, मात्र आमदारांमध्ये नाराजी होती एवढं मात्र नक्की आहे. आणि त्या आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. त्याचबरोबर आज खासदारांची जी बैठक आहे ती बैठक खास करून शिवसंपर्क अभियान, त्याचबरोबर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे 14 मे रोजी जी काही शिवसेनेची मोठी सभा होणार आहे या सभेच्या नियोजनासाठी देखील एक महत्त्वाची चर्चा इथे होणार आहे. त्याचबरोबर सध्या अनेक विरोधकांनी शिवसेनेला विशेष करून घेरलेला आहे. अनेक विरोधी जे टीका जी आहे ते आक्रमकपणे शिवसेनेच्या वरती केली जात आहे. या सर्व राजकारणावरती देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः त्यांच्या खासदारांशी चर्चा करणार अशी माहिती मिळते आहे. एक कौटुंबिक सोहळा असल्याचं सांगितलं जातं, मात्र यावरती राजकीय चर्चा होणार एवढं नक्की नाही. शिवसेनेचा कौटुंबिक सोहळा आणि राजकारणाची चर्चा होणार नाही असं होणारच नाही उदय.
आणि ते स्वाभाविक आहे. शिवसेनाही ताकाला जाऊन भांडं लपवणाऱ्यातली नाही, त्यामुळे शिवसेनेसमोरच्या अडचणी, सरकारसमोरच्या अडचणी यावरही यावेळेला चर्चा निश्चित होईल. उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे ही बैठक पुढच्या वेळात सुरू होते. बैठकीच्या नंतर असणार आहे ते जेवण. वळूयात पुढच्या बातमीकडे. ती बातमी आहे याच संदर्भातली. विनायक राऊत जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी मनसेवर अतिशय जहरी टीका केली. मनसे हा भाडोत्री पक्ष असल्याचं एक प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर मनसेनं औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या सभेला उत्तर देण्यासाठी 8 जूनला मुख्यमंत्री स्वतः औरंगाबादला त्याच मैदानात जाहीर सभा घेतील अशी घोषणाही विनायक राऊत यांनी केली. मनसेने तर नेहमीप्रमाणे आपला पक्ष भाड्यावर द्यायला सुरुवात केलेली आहे. जो भाडं जास्त देईल त्याच्याकडे तो पाठवायचा हा त्यांचा पूर्वीपासूनचा धंदा आहे. यापूर्वी सुद्धा केलं. आता तर खूप मोठा भाड्याची रक्कम सुद्धा खूप मोठी आल्याचं दिसतंय. त्यामुळे ह्या भाडोत्री लोकांना शिवसेनेवर सोडून शिवसेनेशी लढण्याचं जे भारतीय जनता पक्ष मनामध्ये मनसुबे आखते, त्या भाजपाला सुद्धा आणि त्यांच्या भाडोत्री पक्षांना सुद्धा सडेतोड उत्तर देऊन त्यांची जागा नेमकी काय आहे, अकराळ विक्राळ जो महास्वरूप जे आहे, विराट स्वरूप जे आहे शिवसेनेचं, हे कसं आहे हे दाखवण्यासाठी आमच्या सर्वांच्या विनंतीनुसार माननीय उद्धवजींनी 14 मे 2022 रोजी मुंबई आणि महानगरातल्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात 14 मे रोजी करायचे ठरवलेले BKC बांद्रा येथून. उद्धवजी ठाकरेंचा द्वेष हेच मनामध्ये घेऊन मनसेचे लोक जे किंवा राज ठाकरे जे सभा घेत आहेत त्याला प्रत्युत्तर 14 मेच्या महामेळाव्याने होईल आणि 8 जूनच्या संभाजीनगरच्या महामेळाव्याने सुद्धा दिलं जाईल. तेव्हा एक प्रकारे मनसेनं ठाण्यात उत्तर सभा आयोजित केली होती. शिवसेनेची सुद्धा 8 तारखेला एक प्रकारे उत्तर सभा असणार आहे औरंगाबादमध्ये, त्याच ठिकाणी जिथे राज ठाकरे यांची 1 तारखेला सभा होणार आहे. यासोबतच मुलुक महाराष्ट्रामध्ये इथे थांबूयात. थोड्याच वेळात महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आणि एक मोठी बातमी हाती येते राणा दाम्पत्याच्या संदर्भातली. राणा दाम्पत्याच्या अडचणींमध्ये थोडीशी वाढ झाली आहे, कारण आता त्यांना मनासारखं जेवण मिळणार नाही तर तुरुंगातलंच जेवण घ्यावं लागणार आहे. अशा प्रकारचे आदेश थेट न्यायालयानंच दिलेत. राणा दाम्पत्याची याचिका कोर्टानं फेटाळली आहे आणि त्यांना घरचं जेवण मिळणार नाही असं न्यायालयानं बजावलं आहे. आपण अधिक माहिती घेऊयात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मुळात अत्यंत महत्वाचा म्हणजे एक प्रकारे हा न्यायालयानं राणा दाम्पत्याला दिलेला झटका असंच आपल्याला म्हणता येईल. कारण त्यांनी घरचं जेवण मिळावं म्हणून अर्ज केला होता. आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसापासून जसं खार पोलीस स्टेशनमध्ये ते आले त्यानंतर पोलीस आयुक्तांनी ट्विट केलेला व्हिडिओ आणि याच नंतर कारागृहामध्ये सुद्धा मला त्रास दिला जातोय अशा प्रकारची सुद्धा वक्तव्य यांच्याकडनं आलं होतं. आणखी या पार्श्वभूमीवर त्यांनी जो अर्ज केला होता की घरचं अन्न मिळावं म्हणून, तर तो अर्ज कोर्टाने आज फेटाळलेला आहे. आता गुरुवारी म्हणजे हा सत्र न्यायालयात अर्ज त्यांनी दाखल केला होता. आता उद्या त्यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. ती सुनावणी सगळ्यात महत्वाची मानली जाते, कारण या सुनावणीमधनं नेमकं काय उत्पन्न होत आहे. कारण त्यांना जामीन मिळतोय का, म्हणजे की खऱ्या अर्थाने जामीन मिळाला तर घरचं अन्न मिळायचा प्रश्नच उपस्थित राहणार नाही. पण आज सत्र न्यायालयानं आज त्यांना मोठा झटका दिला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. घरचे जेवण मिळावे यासाठी केलेला अर्ज हा न्यायालयाने फेटाळलाय. एक आमदार आणि एक खासदार यांनी केलेला अर्ज हा कोर्टानं फेटाळला, हे महत्वाचं मानलं जात आहे. बर, प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी खासदारांच्या सोबतच शिवसेना पक्षाच्या सर्व प्रमुख प्रवक्त्यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलेलं आहे. शिवसेनेवर गेल्या काही दिवसांपासून जे राजकीय हल्ले होत आहेत त्या हल्ल्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देण्यासाठी काय रणनीती आखावी यासाठी शिवसेनेच्या सर्व प्रवक्त्यांना स्वतः मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार असल्याचं कळतं. या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. शिवसेनेनं आपल्या सर्व खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यांसाठी एका खास प्रीतिभोजनाचं आयोजन केलं आहे आणि यामध्ये शिवसेनेचे सर्व प्रवक्ते यांनासुद्धा बोलवण्यात आलं आहे. शिवसेनेचे सर्व प्रमुख प्रवक्ते जे माध्यमांमध्ये, लोकांमध्ये किंवा नागरिकांमध्ये जाऊन
शिवसेनेची पक्ष म्हणून बाजू मांडतात त्या सर्व प्रवक्त्यांना सुद्धा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, म्हणजे आता वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक जवळपास आता संपलेली आहे. शिवसेनेच्या सर्व प्रवक्त्यांची एक बैठक जी आहे स्नेहभोजनाआधी आयोजित केली होती. ती बैठकीला स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलेलं आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. शिवसेनेवरती सध्या जे काही विरोधक आग पाडत करतायत, एक टीकेचे सातत्याने टीका करत आहेत, त्याला कसं उत्तर द्यायचं त्या दृष्टिकोनातून महत्वाची चर्चा झालेली आहे, महत्वाचं मार्गदर्शन पार पडलेलं आहे. प्रवक्त्यांची बैठक आता संपलेली आहे आणि आता स्नेहभोजन जे आहे खासदारांचं ते सुरू झालेलं आहे. अनेक खासदार जे आहेत ग्रामीण भागातले असतील, मुंबईतले असतील किंवा ठाण्यातले असतील, जे आता येऊ लागलेले आहेत वर्षा निवासस्थानी. आणि बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व खासदारांशी 1 to 1 बोलणार आहेत. त्याचबरोबर सर्वांना सामूहिक मार्गदर्शन देखील करणार आहेत. त्याचबरोबर काही खासदारांच्या मतदारसंघातले विकासाचे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात देखील प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडनं काय पाठपुरावा करायचा आहे, राज्य सरकारने त्या संदर्भात उदय, या बैठकीला म्हणजे जी खासदारांची बैठक आहे, प्रवक्त्यांची बैठक संपली समजा, पण खासदारांची बैठक आहे, तर भावना गवळी उपस्थित आहेत का? कारण ईडीनं काल त्यांना शेवटची नोटीस बजावली आहे. आपण सगळ्यांनीच बातमी दिली होती. अगदी बरोबर आहे, सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे आहे. मात्र सध्या जी माहिती मिळते आहे त्यानुसार भावना गवळी शिवसेनेच्या खासदार या अजून वर्षा निवासस्थानी आलेल्या नसल्याची माहिती मिळते आहे. त्या जर इथे आल्या तर निश्चितच ईडी ज्या प्रकारे त्यांचा शोध घेत आहे किंवा त्यांना समज बजावलेला आहे, जर का ते वर्षा निवासस्थानी येतात तर मग ईडीला सामोरे का नाही जात हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो. मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार वर्षा निवासस्थानी शिवसेना खासदार भावना गवळी या अजून पोहोचल्या नसल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे. उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.